नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात? सर्व ठीक आहे ना? प्रकृतीची काळजी घ्या आणि घरीच राहा. या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून मी एक दिवसाआड कधी कधी दररोज पण तुमच्या समोर येतोय. या कोरोनाच्या इफेक्टमुळं आपले जे रेग्युलर क्लासेस आहेत ते टोटली बंद आहेत आणि कधी सुरू होईल याची कुणालाही काही कल्पना नाही. आणि जर आपण न्यूज बघितल्यात तर तुमच्या असं लक्षात येईल की कोरोनाचे पेशंट्स दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्याच्यामुळं या ऑनलाईन टीचिंगशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही. मला याची पूर्ण कल्पना आहे की जे क्लासच्या टीचिंगमध्ये जो ॲक्टिवनेस असतोय तो ॲक्टिवनेस या ऑनलाईन टीचिंगमध्ये येण्यासाठी मला तरी काही वेळ लागेल. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही समोर बसलेला असता आणि तुम्हाला ज्यावेळेस मी शिकवत असतो त्यावेळेस इट इज अ टू वे प्रोसेस. मी एखादा पॉईंट तुमच्यासमोर मांडतो, तो पॉईंट मांडल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचे तुमच्या फेसेसवरचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते मी टिपतो आणि त्या एक्सप्रेशनवरनं हे ठरवतो की हा टॉपिक तुम्हाला समजतोय की नाही समजत. आणि लगेच आम्हाला निर्णय घेता येतं की हा टॉपिक या पद्धतीनं तुमच्यासमोर जर जात नसेल तर वेगळ्या पद्धतीनं त्याच लेक्चरमध्ये तो मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण इथे तशा पद्धतीची सोय नाही. मला जे वाटतं त्या पद्धतीनं मी ते समोर तुमच्या मांडतोय, व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून अपलोड करतोय. त्याच्यामुळं थोडासा ॲक्टिवनेस जरी कमी झाला असेल तरी तुमचा इंटरेस्ट मात्र कमी होऊ देऊ नका, कारण याला पर्याय नाही आहे. या करोनाचा हा इफेक्ट आहे आणि हा इफेक्ट असाच कायम राहणार आहे. कुठपर्यंत कायम राहणार आहे हे आपल्याला माहिती नाही आणि जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत आपल्याजवळ कम्युनिकेशनचं फक्त एवढंच एक साधन अवेलेबल आहे आणि त्याचा आपण उपयोग करतोय. तर गेल्या या महिन्याभराच्या पिरियडमध्ये माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जे काही व्हिडिओज मी अपलोड करतोय हे व्हिडिओज तुमच्यापैकी बरेच लोक बघतात. पण बघताना बोर जरी होत असाल तरी पण तो व्हिडिओ कंप्लीट बघा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी कळतील आणि त्या कळल्यानंतर त्या अंडरस्टँड करायला तुम्हाला सोपं जाईल. आणि या वेगवेगळे लेक्चर्स जे मी तुमच्यासमोर मांडलेत त्याच्यावर काही क्वेश्चन्स लोकांनी विचारलेले आहेत, तुम्ही विचारलेले आहेत, विद्यार्थी मित्रांनी विचारलेले आहेत. तर त्या क्वेश्चन्सचे ॲन्सर देण्याचा प्रयत्न मी या सेशनमधून करतोय. तर बघा, एक एक कमेंट मी वाचतोय. काही कमेंट्स मला घेता येईल, काही घेता येणार नाही. सर्वात पहिली कमेंट्स आहेत जयंत बनसोड यांची. युअर एक्सप्लेनेशन इज व्हेरी इम्प्रेसिव्ह अँड इझी टू अंडरस्टँड. थँक्यू मिस्टर जयंत बनसोड. अलका परांजपे लिहित आहेत, थँक्यू सर फॉर युअर लेक्चर्स. माझ्याकडनं सुद्धा तुम्हाला धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ बघतायत. अनिता रामटेके, नाईस जॉब सर, थँक्यू. त्याच्यानंतर आहे रितेश बुच्चे, खूप छान सर, धन्यवाद रितेश बुचे. अमर गेडाम, आयकॉन केमिस्ट्री पॉइंट, सर रियली गुड एक्सप्लेनेशन ऑफ टॉपिक, थँक्यू अमर सर्स, आयकॉन केमिस्ट्री पॉइंट्स. नैना सिकरे, थँक्यू नैना सिकरे. रितेश बुच्चेची परत कमेंट आहे, त्यांना मी धन्यवाद देतोय. त्याच्यानंतर आहे इंक हार्ट, ही आय डी आहे. या आय डीने लिहिलेलं आहे, फॅन्टास्टिक सरजी, ॲट द टाइम ऑफ धिस वर्ड डायरेक्टली हिट माय हार्ट. दॅट डे आय लर्न समथिंग न्यू अँड धिस वर्ड्स आर मोस्ट व्हॅल्युएबल इन माय लाईफ. आणि ही जी कमेंट आहे, मी एक छोटंसं एक 2019मध्ये जो एक 2019ची पासआउट जी बॅच आहे त्याचा जो एक फेअरवेलचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये डिलिव्हर केलेलं स्पीच होतं, त्याच्यामध्ये आलेली ही कमेंट आहे त्या बॅचच्या विद्यार्थ्याची. थँक्यू. नेक्स्ट कमेंट आहे सिद्धेश इंगळे यांची. सर प्लीज फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशनवर व्हिडिओ बनवा. तर मित्रा, या टॉपिकवर व्हिडिओ येईल पण त्याला वेळ लागेल, सध्या ते शक्य होणार नाही. तर सिल्वंत तुलसे, व्हेरी नाईस सर, थँक्यू सिल्वंत तुलसेजी. जयदेव गावंडे लिहित आहेत, नाईस टीचिंग आयडिया सर. म्हणजे मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि हे यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर हा विद्यार्थी माझ्या मागच्या वर्षीच्या बॅचचा विद्यार्थी होता, त्याचं ॲप्रिशिएशन मला भेटतं आहे. थँक्यू जयदीप. अंकुश कोटनाके,
सर तुम्ही खूप छान शिकवता. धन्यवाद अंकुशजी. देन कमेंट इज फ्रॉम जयहरी से फिजिक्स क्लासेस. व्हेरी नाइस एक्सप्लेनेशन. थँक यू जयहरी फिजिक्स क्लासेस. संस्कृती इंगळे यांनी विचारलेलं आहे, सर हाऊ टू मेक द नोट्स इन धिस टॉपिक. चांगला प्रश्न आहे की जे काही मी शिकवत्याच्या नोट्स कशा बनवायच्या. आता बघा मी शिकवताना काय करतोय, मी त्याच स्पीडनं शिकवतोय. तुम्ही जर हातात पेन आणि नोटबुक घेऊन बसलात तर तुम्हाला कम्प्लीट लिहिता येईल. आणि मोस्ट ऑफ द पार्ट मी लिहून देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला ते चटकन लिहिता आलं पाहिजे, लवकर ग्रास झालं पाहिजे. आणि एक काम करा, व्हिडिओ बघताना थोडा पॉज करू करू बघा. पहिल्यांदा बघताना काय फील, समजा 30 मिनिटचा व्हिडिओ असेल तो कंप्लीट बघण्यासाठी तुम्हाला 40 मिनिट्स 45 मिनिट्स लागतील. आणि एकदा बघितल्यानंतर तुमची नोट्स त्याच्यासोबत तयार होऊन जाईल. आणि नोट्स तयार झाल्यानंतर परत एकदा तो व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये कुठे कुठे कुठला पॉईंट सुटलेला आहे तो सुद्धा कव्हर करून त्याच्यामध्ये ॲड करा. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला नोट्स बनवता येतील. संगीता वाघमारे ह्या विचारतायत, सर फर्स्ट चॅप्टर कधी येणार. जे चॅप्टर आपण स्टार्ट केलेलं आहे 12th स्टँडर्डचे फर्स्ट चॅप्टरच आहे, ज्या चॅप्टरचं नेम आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, जे आपल्या न्यू सिलेबसच्या टेक्स्टबुकचं फर्स्ट चॅप्टर आहे. भूषण पवार लिहित आहेत, सर तुम्ही स्टेट बोर्ड 12 क्लास बायोलॉजीचे व्हिडिओ बनवा. आता जो व्हिडिओ मी बनवतोय जरी चॅप्टरचं नाव सेक्झुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स असेल तर बघा ज्यावेळेस मी हे चॅप्टर सुरू केलं, पहिलं लेक्चर या चॅप्टरचं 2 एप्रिलला मी अपलोड केलं. त्याच्यापूर्वी आपलं जे नवीन सिलेबसचं जे टेक्स्टबुक आहे 12th स्टँडर्डचं, हे टेक्स्टबुक यायचं होतं. आणि टेक्स्टबुक त्याच्यानंतर 6 to 7 days आफ्टर टेक्स्टबुक आपल्याकडे आलं. पण मी एकदा सिरीज सुरू केल्यानंतर मला ते नाव चेंज करणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी तेच नाव ठेवलं जे NCERTमध्ये दिलेलं होतं, सेक्झुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. पण ज्यावेळेस टेक्स्टबुक आलं त्याच्यामध्ये मी ते सर्व पॉईंट्स इन्क्लूड केले की जे तुमच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला याचा वेगवेगळा अभ्यास करायची गरज नाही. NCERTचं सेक्झुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स आणि आपल्या स्टेट बोर्डचं फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, हे दोन्ही टॉपिक तुमचे कम्प्लिटली कव्हर मी केलेले आहेत या 22 व्हिडिओ लेक्चर्समध्ये. त्याच्यानंतर भूषण पवारच लिहित आहेत, कमेंट करतायत, सर नोट्स भी लिखवा दो. आता नोट्स लिखवा दो असं ते विचारतायत. तर मला सांगा, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीनं नोट्स तुम्हाला प्रिपेअर करता येईल, तर त्या पद्धतीने तुम्ही नोट्स प्रिपेअर करा. त्याच्यानंतर संस्कृती इंगळे परत एकदा कमेंट करतायत, व्हॉट एव्हर आय एम ओनली बिकॉज ऑफ यू इज नॉट राईट, बिकॉज ऑफ यू वी आर गुरुजी, नाव इट बिकम्स राईट सेंटेन्स. बघा मी एक फेअरवेलचा एक छोटासा व्हिडिओ टाकला होता मेमरीज म्हणून. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी मी लिहिलं होतं, व्हॉट एव्हर आय एम ओनली बिकॉज ऑफ यू, थँक्यू. आणि ही जी भावना माझी आहे ना, ही भावना शेवटपर्यंत अशीच राहील. आज जो मी जिथे उभा आहे ते माझ्या यंग स्टुडंटमुळे उभा आहेत. त्यांचं प्रेम, त्यांचे विशेष माझ्यासोबत आहेत आणि त्याच्यामुळं मी समोर जातोय. आणि त्याच्यामुळं त्यांची एक कृतज्ञता कुठेतरी असावी म्हणून मी ते सेंटेन्स त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तरी पण तुम्ही जे ॲप्रिशिएशन दिलं त्याच्याबद्दल धन्यवाद. पुढे लिहित आहेत नारायण ठाकरे, सर कोरोना, पेटेलाइट ब्रॅक्ट, लिव्हर मेकॅनिझम या 3 टॉपिकवर व्हिडिओ हवा होता प्लीज. आणि हाच क्वेश्चन मला 2 ते 3 लोकांनी विचारलेला आहे. त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करून मला विचारलेलं आहे, सर याच्यावर व्हिडिओ बनवा. आदिती गुल्हाणे होते आय थिंक सो. त्याच्यानंतर आणखीन एक नाव होतं गायत्री गावंडे, यांनी पण मला व्हॉट्सअपवर मेसेज करून विचारलं की या 3 टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा, करोना, पेटेलाइट ब्रॅक्ट, लिव्हर मेकॅनिझम. आता बघा, आता या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचं मी ठरवलं पण होतं, पण झालं काय एक्झॅक्टली, जे नवीन तुमचं 12th स्टँडर्डचं टेक्स्टबुक आलं त्याच्यामध्ये याची कुठली इन्फॉर्मेशन मेन्शन नाही आणि जे NCERT आहे त्याच्यामध्ये सुद्धा कुठलीही इन्फॉर्मेशन मेन्शन नाही आहे. त्याच्यामुळं मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला नाही. आता थोडक्यामध्ये जर सांगायचं झाल्यास, कोरोना, पॅशन फ्लॉवरमध्ये कोरोना भेटतंय. आता पॅशन फ्लॉवर इज पोलिनेटेड बाय insect and the flower in which pollination is achieved by insect is the entomophilous flower.
आता दीज एंटॅमोफिलस फ्लावर्स आर हायली अट्रॅक्टिव्ह. त्याच्यामध्ये बघा आपण पाहिलंय एंटॅमोफिलस फ्लॉवरमध्ये जे पेटल्स होते दे आर ब्राईटली कलर्ड. त्या फ्लॉवरमध्ये नेक्टर प्रेझेंट होतं. फ्लावर कॉन्स्पिकस होते, चटकन दिसणारे होते. आता काही फ्लावर्समध्ये काय असतं, एवढं तर ॲडजस्टमेंट आहेच, पण त्याच्यासोबतच काही ॲडिशनलही अरेंजमेंट आहे जेणेकरून फ्लावर काय होईल, अधिक अट्रॅक्टिव्ह होईल. आता काय होतंय बघा, जे फ्लावर असतं ना त्याच्यामध्ये एक गुच्छ प्रेझेंट असतो वरून. तो सुद्धा एक कलर्ड फुल आहे, पर्पल कलरचा, व्हायलेट कलरचा एक असा गुच्छ प्रेझेंट आहे. तो सुद्धा कलर्ड असतो आणि तो त्या फ्लावरला आणखीन अट्रॅक्टिव्ह बनवतो जेणेकरून जास्त क्वांटिटीमध्ये इन्सेक्ट काय झाले पाहिजे, अट्रॅक्ट झाले पाहिजे याच्यासाठी. आणि अशा पद्धतीचं ते करोना असतं. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट आहे पेटॅलॉइड ब्रॅक्ट. आता जर आपण ब्रॅक्ट पाहिली तर ब्रॅक्ट ग्रीन कलरची असतं. आता पेटल्स ब्राईटली कलरचे आहेत, ब्रॅक्ट ग्रीन, पेटल्स ब्राईटली कलर्ड. म्हणजे कधी कधी काय होतं, हे जे ब्रॅक्ट आहे ना ही कलर्ड असतं. म्हणजे कोणासारखी ब्रॅक्ट झाली, पेटल सारखी ब्रॅक्ट झाली आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, पेटॅलॉइड ब्रॅक्ट असं म्हणतोय. आणि तिसरा जो टॉपिक होता लिव्हर मेकॅनिझम. या लिव्हर मेकॅनिझममध्ये काय होतंय, आता हे फ्लावर आहे, फ्लावरमध्ये टोटल 5 पेटल्स आहेत. वर 2 पेटल्स असतात, खाली 3 पेटल्स असतात. अशा पद्धतीचं फ्लावर तयार होतं. आता या फ्लावरमध्ये इथून असा एक पार्ट अराईज होतो, हा गायनोसियमचा पार्ट इथे जातोय, त्याच्यासोबत इकडनं अँथर जात आहेत आणि इकडनं अँथर जात आहेत. वर फक्त गायनोसियम आहे, इकडे अँथर आणि इकडे अँथर. आता हे 2 पेटल्स आहेत आणि हे 3 पेटल्स आहेत. आता फ्लावर ज्यावेळेस याच्यावर येऊन या फ्लावरवर ज्यावेळेस इन्सेक्ट येणार, इन्सेक्ट आल्यानंतर काय होईल बघा, हा जो पार्ट आहे या फ्लावर बसला की हा पार्ट असा खाली जाईल आणि खाली गेला की हा पार्ट असा येईल. म्हणजे कशासारखी अरेंजमेंट झाली, लिव्हरवर कसं असतं, लिव्हरवर इकडनं कोणी बसलं की हा पार्ट काय होतो, वर जातो आणि इकडनं बसलं की हा पार्ट असा वर जातो. अशा पद्धतीची अरेंजमेंट आहे. म्हणजे इथे बसल्यानंतर इन्सेक्ट हा पार्ट वर येतोय आणि जे काही पोलन ग्रेन्स आहेत हे पोलन ग्रेन्स कशाला स्टिक होत आहेत, याच्या इन्सेक्टच्या बॉडीला स्टिक होत आहेत. आता परत ज्यावेळेस हाच इन्सेक्ट दुसऱ्या फ्लावरवर जाऊन बसेल, सेम मेकॅनिझम होईल. हा परत जाऊन बसला, परत काय झालं, वरचा पार्ट काय झाला, खाली आला. वरच्या पार्टमध्ये काय प्रेझेंट आहे, गायनोसियम पण प्रेझेंट आहे. मग याच्या बॉडीवर जे पोलन ग्रेन्स बसलेले आहेत ते गायनोसियमला काय होतील, गायनोसियम खाली आल्याबरोबर स्टिक होतील. अशा पद्धतीची अरेंजमेंट कोणामध्ये सापडतंय, सॅल्वियामध्ये सापडतंय, ज्याला आपण काय म्हणतोय, लिव्हर मेकॅनिझम असं म्हणतोय. त्याच्यानंतर संजय पवार लिहितात, व्हेरी नाईस सर, थँक्यू संजयजी. संजय पवार लिहितात, 12th महाराष्ट्र बोर्ड नवीन सिलेबसचे व्हिडिओ पण बनवा सर प्लीज. सर तर बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं की काही चेंज नाही आहे, त्याच्यामुळं सेम चॅप्टर दोन्ही ठिकाणी तुम्ही वापरू शकता. नीटच्या प्रिपरेशनसाठी, CETच्या प्रिपरेशनसाठी आणि स्टेट बोर्डच्या प्रिपरेशनसाठी सिलेबसमध्ये कंटेंटमध्ये काहीही चेंज नाही आहे. त्याच्यानंतर नारायण ठाकरे विचारतायत, सर व्हाय ट्यूब सेल न्यूक्लियस डिजनरेट्स. ट्यूब सेल न्यूक्लियस डिजनरेट का होतो. आता बघा, ज्यावेळेस आपण फर्टिलायझेशनची प्रोसेस पाहिली, फर्टिलायझेशनमध्ये काय झालं होतं आठवा, तुम्हाला आठवत असेल, स्टिग्मावर पोलन ग्रेन्स येऊन काय होत आहेत, ड्रॉप होत आहेत, डिपॉझिट होत आहेत. तिथे त्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन होतं. जर्मिनेशन झाल्याबरोबर पोलन ट्यूब फॉर्म होईल. पोलन ट्यूबमध्ये काय एंटर होणार, सर्वात पहिल्यांदा ट्यूब सेल न्यूक्लियस एंटर होईल. इट इज फॉलोड बाय जनरेटिव्ह सेल न्यूक्लियस. जनरेटिव्ह सेल न्यूक्लियस डिवाइड्स बाय मायटोसिस टू फॉर्म 2 मेल गॅमेट्स. इट मीन्स दॅट पोलन ट्यूबमध्ये काय किती न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत, 3 न्यूक्लियाय, 2 मेल गॅमेट्स आहेत आणि 1 ट्यूब सेल न्यूक्लियस आहे. त्याच्यानंतर ही पोलन ट्यूब कशामधनं पास होतं, आठवण्याचा प्रयत्न करा. कशामधनं पास होतं, स्टाईलमधनं पास होतं. फायनली कोणापर्यंत पोहोचतं, ओव्ह्यूलपर्यंत पोहोचतं. आता ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओसॅग आहे, एम्ब्रिओसॅगमध्ये एग आहे. आता काय करायचं आहे, या पोलन ट्यूबच्या माध्यमातून मेल गॅमिट्स कोणापर्यंत पोहोचवायचे आहेत, एग्सपर्यंत पोहोचवायचे आहेत. कशाला पोहोचवायचं आहे, मेल गॅमिटला. पण आता याच्यासोबत काय प्रेझेंट होता, ट्यूब सेल न्यूक्लियस प्रेझेंट होता. आता जर समजा कंडिशन विचारात घ्या, ट्यूब सेल न्यूक्लियस डिजनरेट झाला नाही, तो त्या पोलन ट्यूबमध्ये तसाच पडून राहिला आणि तो सुद्धा एम्ब्रिओ सॅगमध्ये एंटर झाला, तर काय होईल. आता किती न्यूक्लियाय एंटर होणार, ॲक्च्युली किती एंटर झाले होते, पहिल्यांदा 2 न्यूक्लियाय झाले होते, डबल फर्टिलायझेशन झालं होतं. 1 न्यूक्लियाय कोणासोबत कंबाईन झाला, एक सोबत, सिनगॅमीहून काय तयार झालं, झायगोट. सेकंड न्यूक्लियस कोणासोबत, मेल गॅमेट कोणासोबत कंबाईन झाला,
सेकंडरी न्यूक्लियस सोबत, पोलर न्यूक्लियाय सोबत आणि ट्रिपलेट प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस तयार झाला. आता जर समजा त्याच्यामध्ये ट्यूब सेल न्यूक्लियस एंटर झाला असता तर हा न्यूक्लियस कोणातरी सोबत रिॲक्ट झाला असता, कंबाईन झाला असता, आणि कंबाईन झाला असता तर जी युप्लॉइडी मेंटेन व्हायला पाहिजे, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड, हॅप्लॉइड, ही मेंटेन झाली असती का? नाही झाली असती. आणि म्हणून त्याचं काहीच काम नसतं, म्हणून तो काय होतोय, ग्रॅज्युअली डिजनरेट होतो आणि पोलन ट्यूब एम्ब्रिओ सॅकपर्यंत म्हणण्यापेक्षा ओव्ह्यूलपर्यंत पोहोचेपर्यंत तो जो ट्यूब सेल न्यूक्लियस आहे कम्प्लिटली डिजनरेट झालेला असतो. सर, सेल्फ स्टरिलिटी नॉट अंडरस्टँडिंग. आता हा जो आहे हा नारायण ठाकरे यांची कमेंट आहे. आता हा पार्ट मला 2-3 जणांनी विचारला. तर बघा, सेल्फ स्टरिलिटी म्हणजे काय होतंय, दोन पार्ट आपण बघूया. एक पार्ट त्याच्यामध्ये आपण जे आउटब्रीडिंग डिव्हायसेस पाहिले होते त्याच्यामधला एक पार्ट होता युनिसेक्झुअलिटी आणि सेल्फ स्टरिलिटी. युनिसेक्झुअलिटीमध्ये थोडीशी मिस्टेक झालेली होती. युनिसेक्झुअलिटीमध्ये काय झालं होतं, लिहिताना आपण नॉट लिहिलं होतं. एक स्टुडंट्स आहेत, त्यांचं नाव मी घेऊ इच्छितो, आर्या शहारे यांनी मला मेसेज करून व्हॉट्सअपवर मेसेज केला आणि त्यांनी मला तो क्युरी विचारली, सर तुम्ही सांगताना अशा पद्धतीनं सांगितलं आणि लिहिताना अशा पद्धतीनं लिहिलं, तुम्ही एकदा व्हिडिओ चेक करा आणि जे काही करेक्ट असेल ते मला सांगा. तर थँक्यू आर्या शहारे. तर बघा, आता परत मी तो पार्ट थोडक्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया युनिसेक्झुअलिटी. आता युनि मीन्स काय होते, सिंगल. आता बघा, जर फ्लावर बायसेक्झुअल असेल, बायसेक्झुअल फ्लावर इज ऑल्सो कॉल्ड ॲज हर्मॅफ्रोडाइट फ्लावर. आता जर फ्लावर बायसेक्झुअल असेल, त्या फ्लावरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मीन्स अँड्रोसियम, स्टेमन, अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स मीन्स गायनोसियम और कार्पेल और पिस्टिल एकाच फ्लावरमध्ये प्रेझेंट आहे. फ्लावर काय झालं, बायसेक्झुअल झालं. इफ फ्लावर कंटेन्स आयदर अँड्रोसियम और गायनोसियम, द फ्लावर इज युनिसेक्झुअल फ्लावर. आता फ्लावर युनिसेक्झुअल आहे म्हणजे एक तर फ्लावरमध्ये काय प्रेझेंट आहे, सपोज दॅट दीज आर टू फ्लावर्स. या फ्लावरमध्ये अँड्रोसियम प्रेझेंट आहे आणि या गायनोसियम प्रेझेंट आहे. म्हणजे एक गोष्ट फिक्स झाली, जर पॉलिनेशन व्हायचं असेल तर सिंगल फ्लावरमध्ये पॉलिनेशन होणार का, नाही होणार. कोणामध्ये पॉलिनेशन होऊ शकेल, फक्त टू फ्लावर्समध्येच पॉलिनेशन होणार. आता प्रश्न असा क्रिएट होईल, आता हे जे टू फ्लावर्स आहेत हे एका सिंगल प्लांटवर प्रेझेंट असेल किंवा टू प्लांट्सवर प्रेझेंट असेल. गॉट इट. म्हणजे हे जे टू फ्लावर्स आहेत, युनिसेक्झुअल फ्लावर, एका फ्लावरमध्ये पॉलिनेशन होणार नाही. का होणार नाही, कारण त्याच्यामध्ये काय नाही, एकतर अँड्रोसियम आहे किंवा गायनोसियम आहे. म्हणजे पॉलिनेशन करायचं आहे तर कोणामध्ये होणार, टू फ्लावर्समध्ये पॉलिनेशन होणार. आता या टू फ्लावर्समध्ये पॉलिनेशन जर होत असेल तर 2 कंडिशन्स आहेत. आता हे टू फ्लावर्स एकाच प्लांटवर प्रेझेंट असेल किंवा टू वेगवेगळ्या प्लांटवर प्रेझेंट असेल. आता बघा, जर एकाच प्लांटवर टू फ्लावर्स प्रेझेंट आहे तर त्या प्लांटला आपण काय म्हणतोय, मोनोसियस प्लांट असं म्हणतोय. काय म्हणायचं, मोनोसियस. मोनोसियस प्लांट म्हणजे काय, एका सिंगल प्लांटवर मेल फ्लावरही प्रेझेंट आहे आणि फिमेल फ्लावरही प्रेझेंट आहे. प्लांट कोणतं झालं, मोनोसियस. आता मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स टू डिफरंट प्लांट्सवर प्रेझेंट आहे. प्लांट कोणतं झालं, डायोसियस. मोनोसियस मीन्स एकाच प्लांटवर मेल फ्लावर ॲज वेल ॲज फिमेल फ्लावर प्रेझेंट असेल तर डायोसियस. सिंगल प्लांटवर, एका प्लांटवर फक्त मेल फ्लावर आणि दुसऱ्या प्लांटवर फक्त फिमेल फ्लावर प्रेझेंट असेल तर प्लांट्स कोणते झाले, डायोसियस. आता बघूया, आता जर समजा एकाच प्लांटवर मेल आणि फिमेल फ्लावर प्रेझेंट आहे, प्लांट कोणतं झालं, मोनोसियस प्लांट. आता पॉलिनेशन, एका फ्लावरमध्ये पॉलिनेशन होईल का, नाही होणार. एका फ्लावरमध्ये पॉलिनेशन होत असेल तर कंडिशन कोणती होती, ऑटोगॅमी. एकाच प्लांटच्या टू फ्लावर्समध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर कंडिशन कोणती होती, जिटिनोगॅमी. आणि जर टू प्लांटच्या फ्लावर्समध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर कंडिशन कोणती होती, झिनोगॅमी. मग मला सांगा, मोनोसियस प्लांटमध्ये, मोनोसियस मीन्स एकाच प्लांटवर काय प्रेझेंट आहे, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर प्रेझेंट आहे. मोनोसियस प्लांटमध्ये काय होणार नाही, ऑटोगॅमी होणार नाही. काय होईल, जिटिनोगॅमी होईल. आणि जर डायोसियस प्लांट असेल तर डायोसियस प्लांटमध्ये काय होईल, फक्त झिनोगॅमी होईल.
लक्षात आलं? म्हणजे मोनोसियस प्लांटमध्ये कुठली कंडिशन होणार? ऑटोगॅमी होईल का? नाही होणार. कुठली कंडिशन होईल? जिटिनोगॅमी होईल. आणि जर डायोसियस प्लांट असेल या कंडिशनमध्ये काय होईल? झिनोगॅमीची कंडिशन होईल. ही झाली युनिसेक्झुअलिटी. आता राहिली सेल्फ स्टरिलिटी. आता सेल्फ स्टरिलिटी म्हणजे काय होतंय? जर समजा हे सिंगल प्लांट आहे, या सिंगल प्लांटचे फ्लावर्स आहेत. आता याच्यामधून कोणताही पार्ट तयार होत असेल त्याचं जेनेटिक मटेरियल सेम असेल. डीएनएचा जो सिक्वेन्स आहे न्यूक्लिओटाइडचा तो कोणताही पार्ट घ्या त्याच्यामध्ये कसा असेल? सेम असेल. आता याच्यामध्ये काय होतंय? फ्लावर बायसेक्झुअल आहे. फ्लावर कसं आहे? बायसेक्झुअल. अँड्रोसियम आणि गायनोसियम सेम फ्लावरमध्ये, स्टेमन आणि पिस्टिल सेम फ्लावरमध्ये प्रेझेंट आहे. पण काय होतंय बघा, गायनोसियमच्या स्टिग्मावर, कार्पेलच्या पिस्टिलच्या स्टिग्मावर जर त्याचंच जेनेटिक मेकअप असणारी पोलन ग्रेन जर येऊन पडली तर ती काय होत नाही? जर्मिनेटच होत नाही. म्हणजे काय झालं? तसंच्या तसं जेनेटिक मटेरियल असणाऱ्या पोलन ग्रेनचं जर्मिनेशन त्या स्टिग्मावर होत नाही. मग त्या कंडिशनमध्ये काय लागेल? पण दुसऱ्या प्लांटची जर पोलन ग्रेन येऊन पडली तर, आता दुसरं प्लांट आहे म्हणजे काय असेल? त्याचं जेनेटिक मटेरियल सेम असेल की डिफरंट असेल? याच्यासारखं असेल का? नाही. त्याचं जेनेटिक मटेरियल कसं आहे? डिफरंट आहे. ती आली तर काय होईल? जर्मिनेट होईल. म्हणजे स्वतःचीच पोलन ग्रेन, स्वतःची मीन्स ज्याचं जेनेटिक मेकअप, ज्याचा डीएनएचा सिक्वेन्स कसा आहे? सेम आहे, तो त्या ठिकाणी काय होत नाही? जर्मिनेट होत नाही. पण दुसरा जर आला तर मात्र काय होऊ शकतं? जर्मिनेट होऊ शकतं. याला आपण काय म्हणतोय? सेल्फ स्टरिलिटी असं म्हणतोय. पुढचा जो पार्ट आहे, पुढची जी कमेंट होती किंवा पुढचा जो क्वेश्चन्स आहेत, तर क्वेश्चन आहे, हाऊ कॅन वी फाइंड द डॉर्मन्सी पिरियड ऑफ सीड? ल्युपिनस सीड हॅव 10,000 year डॉर्मन्सी पिरियड. हू फाइंड इट्स डॉर्मन्सी पिरियड सर? आता बघा, डॉर्मन्सी पिरियड कसा फाइंड आउट करायचा हा एक यांचा क्वेश्चन आहे. आता या डॉर्मन्सी पिरियड जर फाइंड आउट करायचा असेल तर तो आपल्याला कसा फाइंड आउट करता येईल याच्यासाठी तुम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करू शकता आणि तो पिरियड फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, तुम्हाला डॉर्मन्सी पिरियड फाइंड आउट करायचं तर काय करावं लागेल? एखादी सीड तयार झाल्यापासनं जितके दिवसानंतर ती जर्मिनेट होईल, फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केल्यानंतर, तो जो पिरियड आहे सीड तयार झाल्यापासून ती जर्मिनेट होईपर्यंत, याला काय म्हणायचं? डॉर्मन्सी पिरियड. त्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावं लागेल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही डॉर्मन्सी फाइंड आउट करू शकाल. आता दुसरा जो प्रश्न आहे ना, तो प्रश्न आहे की हा जो डॉर्मन्सी पिरियड आहे, ही जी डॉर्मन्सी आहे ल्युपिनसची 10,000 yearsची, ही कशी फाइंड आउट झाली? याच्यासाठी NCERTमध्ये एक टेक्स्ट दिलेली आहे बघा. ती टेक्स्ट मी जच्च्या तशी तुमच्यासमोर वाचतोय. ल्युपिनस एक्झॅक्टेड फ्रॉम आर्टिक टुंड्रा. कुठनं भेटलेलं आहे याचं सीड? हे आर्टिक टुंड्रामधनं भेटलेलं आहे. द सीड जर्मिनेटेड अँड फ्लावर्ड आफ्टर अन एस्टिमेटेड रेकॉर्ड ऑफ 10,000 years ऑफ डॉर्मन्सी. जो काही रेकॉर्ड त्यांना भेटला त्या सीडचा, त्याच्यानुसार त्यांनी फाइंड आउट केलं की त्याची डॉर्मन्सी किती इयर्सची आहे? 10,000 yearsची डॉर्मन्सी आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही काही क्वेश्चन्स मला विचारलेत, त्या माध्यमातून मी तुमच्या सर्व क्वेश्चन्सचं ॲन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. होऊ शकतं मित्रांनो, परत मी तुम्हाला एक सर्वांना रिक्वेस्ट करेल की थोडंसं मला या कॅमेराला फेस करताना थोडेसे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. कॅमेरा कधी आम्ही फेस केला नाही आणि पहिल्यांदा कॅमेरा फेस करतोय आणि अख्खा 18 वर्षाचं माझं कोचिंगमधलं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य तुमच्यासोबत गेलेलं आहे. तुम्ही समोर असताना मी तुम्हाला प्रत्येक वेळेस शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं आहे की हा जो शिकवण्यामधला जो अंतर जे तुम्हाला दिसत असेल, काही लोकांचं ते प्रतिक्रिया मला व्हॉट्सअपवर मेसेज आले आहेत, सर मजा नाही यार आहे. आणि मला असं वाटतं हे तुमच्या सर्वांची एक भावना असेल, मजा नाही यार आहे. त्याला कारण असं आहे की तुम्ही समोर बसलेले असताना तो जो एक ॲक्टिवनेस असतो तो या ऑनलाईनमध्ये आणण्यासाठी मला थोडासा वेळ लागेल. कारण की मला बोलायचं कोणासोबत आहे? कॅमेरासोबत बोलायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही समोर असता त्यावेळेस तुमच्यासोबत इंटरॅक्शन साधणं वेगळं आणि कॅमेरासोबत इंटरॅक्शन साधणं वेगळं. याच्याशी थोडंसं यूज टू होण्यासाठी थोडासा वेळ लागेल. तरी मी प्रयत्न करतो आहे, स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीनं कंटिन्यू करायचं आहे. आणि सर्वात शेवटी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, जेही लोक रेग्युलरली व्हिडिओज बघत नाही त्यांनी बघा.
त्याचं कारण असं आहे की हा लॉकडाऊनचा पिरियड किती लांबपर्यंत चालेल आपल्याला माहिती नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं जे आकलन आहे त्याच्याप्रमाणे हा लॉकडाऊनचा पिरियड जो पुढचा महिना आहे, मे महिना, इथपर्यंत तरी कमीत कमी राहणार आहे. आणि म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ जरूर बघा, प्रत्येकाने बघा. समजून घेताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही जरूर कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असेल तर विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या या व्हिडिओचा दुसऱ्यालाही फायदा झाला पाहिजे तर शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही जो रिस्पॉन्स दिला, तुम्ही जे चांगल्या पद्धतीनं कमेंट्स केल्यात, त्याचबद्दल सर्वांचे आभार. आणि अशाच पद्धतीनं ज्यावेळेस आपलं पुढचं चॅप्टर संपेल त्यावेळेस तुमच्या ज्या कमेंट्स येतील त्या कमेंट्सचं ॲन्सर देण्याचा प्रयत्न मी अशाच एका छोट्याशा व्हिडिओमधनं तुमच्याशी संवाद साधून करेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद. तर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरू करूया कुठलं तरी एक नवीन चॅप्टर. थँक्यू अगेन.